नांदेडच्या नायगावात आज ओबीसी मेळावा। प्रकाश आंबेडकर आज ओबीसींच्या व्यासपीठावर येणार। पडळकर शेंडगेही उपस्थित राहणार। ओबीसीतनं मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाहीच, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, छगन भुजबळांचा हल्लाबोल। कुणीही आडवं आलं तरी ओबीसीतनं सरसकट आरक्षण घेऊनच राहणार, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। जेसीबी हेलिकॉप्टरमधनं फुलं उधळणारा समाज गरीब कसा, भुजबळांचा जरांगेंना सवाल। तर मराठा समाज कर्ज काढून कष्ट करून वाहनं घेतो, आमचे घामाचे पैसे लोकांना लुबाडलेले नाहीत, जरांगेंचं प्रत्युत्तर। लोकसभेनिमित्त भाजपची आज पुण्यात बैठक। फडणवीस, बावनकुळेंसह केंद्रीय आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख 60 ते 70 पदाधिकारी हजर राहणार। अजित पवार गट आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, मुंबईसह ठाण्यात मेळावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं मार्गदर्शन। सोलापुरात कालच्या हिंदू आक्रोश मोर्चा दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली। सुनील केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध, सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। 9 जानेवारीला पुढची सुनावणी। अजित पवार मित्रमंडळ कमळावरती लढेल, रोहित पवार यांची टीका। तर रोहित पवार, बच्चा मी उत्तर द्यावी इतका तो मोठा नाही, अजित पवारांचं प्रत्युत्तर। बच्चा है पर मन का सच्चा है, दिल है साफ नफरत से है दूर, ट्विट करत रोहित पवारांचं अजित पवारांना उत्तर। आता सहकार नव्हे, आम्ही अडकलो, सहारा द्या, अशी चळवळ। राज ठाकरे यांचा राजकारण्यांना टोला। तर राज ठाकरेंनी किती सहकार संस्था उभारल्यात, अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्री शिंदे करप्टमॅन, टेंडर शिवाय काम करत नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका। येणारं सरकार आमचं, भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये जावं लागेल, असाही इशारा। मैताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांवर काय बोलावं, योग्य वेळी बोलेन तेव्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। मनसेची लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे, अंतिम निर्णय मात्र राज ठाकरेंचा, सूत्रांची माहिती। मनसेकडून लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा। संदीप देशपांडे, सरदेसाई, राजू पाटील, नांदगावकरांसह वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। 8 ते 12 जानेवारी दरम्यान नागपुरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणी कपात, जलकुंभाचं काम सुरू होणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामांकरता पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक, पुणे ते लोणावळ्या दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द। एक देश एक निवडणुकीवर जनतेचं मत घेणार, रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नोटीस, वेबसाईट आणि ईमेलद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन। अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं लवकरच नियमित उड्डाणं सुरू होणार, विमानतळाच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांची माहिती। आठवड्याभरात उड्डाणं सुरू होण्याची शक्यता। युक्रेनच्या